दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा
चित्त शुद्ध करा बोलाले चित्त शुद्ध करा कीर्तने करावे देवाचे चिंतन कीर्तने करावे देवाचे चिंतन कीर्तने करावे देवाचे चिंतन कीर्तने करावे देवाचे चिंतन करुण्या मना एक वीत करुण्या मना शुद्ध भाव करुण्या मना एक भाव सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा आपुलाले चित्त शुद्ध करा आपुलाले चित्त शुद्ध करा तुका म्हणे लाभ होय तो व्यापार 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 करा काय फार शिकवा करा काय फार शिकावावे करा काय फार शिकावावे सकळांच्या पायामध्ये दंडवत सकळांच्या पायामध्ये दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा नका करू नाश आयुष्याचा नका करू करुणाश नका करुणाश नका करुणाश आयुष्याचा Ah
आवेशाचा रला
करुणाश आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा हित ते करावे देवाचे चिंतन करुणिया मन एकविध सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवावे सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा पांडुरंगा करू प्रथमा त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका हरी ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी आता हृदय हे अपोले चौफाळुनिया भले वरी वैसौ पाऊले श्री गुरूंची जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री गुरुचरण ते नमस्कार आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलारे चित्त शुद्ध करा विठ्ठला कीर्तन रूपी सेवा करता वाटलेला देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगद्वंदनीय वैराग्यमूर्ती श्रीमंत संत तुकाराम महाराजांचा चार चरणाचा सद्य परिस्थितीला अत्यंत मिळता जुळता आणि सुसंगत असा अभंग आजच्या सेवेकरता निवडला. अभंगावर बोलण्यापूर्वी कार्यक्रमाला सुरुवात होण्या अगोदर थोडासा परिचय थोडासा परिहार देणं गरजेचं आहे की आजच्या कार्यक्रमाचं औचित्य निमित्त जरी उपस्थितांना ठाऊक असलं तरी सांगणं वाक्याचं प्रधान कर्तव्य ठरतं. या न्यायानं सांगायचं झालं तर आपल्या बाभळगाव नजीक बाभळगावमधील याच वर्षी रुजू झालेला पंचदिनी दत्त जयंती महोत्सव दत्त जयंती जन्म सोहळा आणि या दत्त जन्म सोहळ्याच्या निमित्तानं जो पंचदिनी कीर्तन महोत्सव या ठिकाणी आयोजित करण्यात आला मला खऱ्या अर्थानं कौतुक या गोष्टीचं वाटतं की ज्या गावांमध्ये अगोदरपासूनच जे सप्ताह चालू आहेत बऱ्याच गावची परिस्थिती अशी की आहे ते सप्ते बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. पण या गावात दरवर्षी दिवाळीच्या पाडव्याच्या दरम्यान होणारा सप्ताह रुजू असताना सुद्धा दत्तगुरूंच्या जन्मोत्सवानिमित्त आणखी एक सप्ताह व्हावा अशी इच्छा ठेवून हा कीर्तन महोत्सव आयोजित करणे याच्यासारखी मोठी कौतुकाची गोष्ट नाही. कारण समाजात एकच जागा अशी उरली जिथं चांगलं ऐकायला मिळतं. एकच आता समाजात ही एकच जागा अशी उरली जिथं चांगलं ऐकायला मिळतं आणि ही चांगलं ऐकायला मिळेल ही जागा आमच्यासाठी उपलब्ध करून देणाऱ्या ह्या सर्व सप्ताहाच्या आयोजक संयोजक नियोजक मंडळींचा आम्ही आभार मानलं पाहिजे. आणि दत्त जन्मोत्सवानिमित्त ह्या पंचदिनी दत्त जयंती उत्सवाच्या 4थ्या दिवसाची आजची कीर्तन रूपी सेवा. खरं तर माझ्यासमोर आज बाबा इकडे येताना फार मोठा संभ्रम निर्माण झाला. पहिली गोष्ट म्हणजे आज दत्त जन्माचा दिवस, दुसरी गोष्ट म्हणजे सप्ताहाच्या नियमाप्रमाणे आज जागराचा दिवस आणि तिसरी गोष्ट म्हणजे सप्ताह आहे 5 दिवसाचा. माझ्या डोळ्यासमोर थोडासा संभ्रम निर्माण झाला की अभंगाची निवड करावी तर कशी करावी. मग पुन्हा लक्षात आलं की राहू द्या सगळं बाजूला, सद्य परिस्थितीवर भाष्य करणारा मला अभंग हा योग्य वाटला. आता तरी पुढे
हाची उपदेश. गेले 3 दिवस तुम्ही कीर्तन ऐकताय, आज 4था दिवस आहे. वारकरी संप्रदायातील चांगल्या चांगल्या अभ्यासू कीर्तनकारांची मी नावं या यादीमध्ये वाचली. पण आज तुमच्या समोर या अभंगावर चिंतन मांडत असताना फार वास्तविक भान तुम्हाला मला करून द्यायचंय की या अभंगाची निवड करत असताना मला एक गोष्ट महत्वाची वाटते ती म्हणजे या अभंगाची सुरुवात. आता तरी पुढे हाची उपदेश. बाबा हाच अभंग का निवडला? या अभंगाचे सुरुवातीचे शब्द आम्हाला सावध करतात, जागे करतात. आता तरी काय शब्द आहेत? आता काय शब्द आहेत? आता जागेत ना तुम्ही? आता आता हाच अभंग का निवडला? या अभंगाचे सुरुवातीचे शब्द आता. महाराज आता तरी म्हणायला झाले काय? गेल्या 1.5-2 वर्षात आम्ही कोरोना महामारीचं थैमान पाहिलं. बातम्यांना आम्ही पाहिलं महाराज, काही देशात माणसं जाळायला पुरायला जागा शिल्लक नव्हती. माझा मुद्दा काय? एवढी लाखोंच्या संख्येनं माणसं दगावताना मरताना आम्ही पाहिली. एवढी लाखोंच्या संख्येनं माणसं मृत्यू पाहून सुद्धा देवानं आमचा नंबर जिवंत राहणाऱ्यांमध्ये लावला. ही देवाची सर्वात मोठी कृपा आहे. कशामध्ये लावला आमचा नंबर? जिवंत राहणाऱ्यांमध्ये. मग माझा मुद्दा काय की एवढी लाखोंच्या संख्येनं माणसं दगावली तरी देवानं आमचा नंबर कशात लावला? जिवंत राहणाऱ्यांमध्ये. मग जर देवानं आमचा नंबर जिवंत राहणाऱ्यांमध्ये लावलाय तेव्हा तुकोबा म्हणतात आता आता आता. बऱ्याच जणांचं मला अजून कीर्तनात लक्ष दिसत नाही, मग परत म्हणावं असं वाटतं आता तरी. किमान संपूर्ण आजच्या अभंगाचा आशय ह्या सुरुवातीच्या शब्दात आहे. आता आता तरी. इथून मागे जे झालं ते झालं, पण किमान अहो महाराज कीर्तन सुरू झाल्यापासून तुम्ही म्हणताय आता तरी झालंय काय? गेल्या 1.5-2 वर्षात लाखोंच्या संख्येनं माणसं दगावताना आम्ही पाहिली. मग एवढ्या लाखोंच्या मृत्यूच्या संख्येतून देवानं आम्हाला जिवंत ठेवलं म्हणजे देवाला आमच्याकडून काहीतरी अपेक्षा आहे. मग त्या अपेक्षेला पुरून उरणारं आमचं इथून पुढे आयुष्य असावं म्हणून तुकोबाराय म्हणतात आता तरी. इथून मागे जे झालं ते झालं, पण किमान 2 लाटा येऊन गेल्या. किती? 2 लाटा येऊन गेल्या. आता कितवी आली? झाली का? तारीख जाहीर झाली? किती येऊन गेल्या? 2. आता कितवी आली? 3री. 2 लाटेत आम्ही जिवंत राहिलो. 3ऱ्या लाटेत आमचा नंबर लागू नये असं वाटत असेल तर आता विठ्ठल विठ्ठल. इथून माग बरीच कीर्तन प्रवचन ऐकली. इथून मागे नाही आम्ही गांभीर्याने अभंगाचा अर्थ समजून घेतला. इथून मागे जे झालं ते झालं, पण किमान आता तरी. इथून मागे जे झालं ते झालं. बाबा इथून मागे नाही आम्ही हिंदू धर्म संस्कृतीचं रक्षण केलं. इथून मागे नाही घरातून बाहेर पडताना गंध लावावा असा वाटला. इथून मागे नाही गळ्यात तुळशीची माळ घालावीशी वाटली. इथून मागे नाही परमार्थ करावा असा वाटला. इथून मागे नाही अहंकार कमी करण्याचा विचार आला. इथून मागे नाही हेकेखोरपणा सोडण्याचा विचार आला. इथून मागे नाही कोणाच्या उपयोगी पडण्याचा विचार आला. इथून मागे जे झालं ते झालं, पण किमान आता साधे दाखलेत माझे. एखादं 4-5 वर्षाचं पोरग असतं घरात. पाहुणे आल्यानंतर त्या पोराची आई पोराला म्हणते तू जरा आतल्या खोलीत जाऊन बस, मला पाहुण्यांचं चहा पाणी करू दे, गोंधळ घालू नको. बाल हट्टा पुढं काही चालत नाही. पोरग ऐकतच नाही, गोंधळ घालतं, मस्ती करतं. मग आई काय करते? एक मोठा बिस्किटाचा डबा घेते, त्याच्यासमोर आपटते, म्हणते बाबा आता तरी शांत बस. एखादी आई जशी आगतिक होऊन अक्षरशः कंटाळून आपल्या बाळाला म्हणते आता तरी शांत बस, तितकंच आगतिक होऊन तुकोबाराय कंटाळून म्हणतात आता तरी पुढे. आता तरी. इथून मागे जे झालं ते झालं. मागे झाले पाहू नका, पुढे जाणार नाही. जे झालं ते झालं, पण किमान आता तरी आम्ही कपाळी गंध लावावा. आता तरी गळ्यात तुळशीची माळ घालावी. महाराज मला विशेष वाटतं, ग्रामीण भागात गेल्यानंतर मी पाहतो 90 वर्षाची म्हातारी माणसं गळ्यात माळा दिसत नाही त्यांची. आयुष्य कडेला लागलं तरी माळ घालाविषयी वाटत नाही. तर माळाचं प्रकरण थोडंसं अवघड झालं. कोरोनाच्या काळात लई जणांनी माळा काढल्या. तुमच्या भागात किती आहे सांगता नाही येत. मला पुण्यातून एखादा कोड आला होता, म्हटला महाराज 25 वर्ष गळ्यात माळ होती. किती? 25 वर्ष. म्हणलं मग होती म्हणजे काय झालं? म्हणला कोरोना झाला होता, माळ काढली म्हणून वाचलो. त्याला म्हणलं तू तसा तरी वाचला असता, तो आता नाही वाचला, तो आता होलसेलमध्ये जाणार.
वाटेल तेव्हा माळा घातल्या, वाटेल तेव्हा माळा काढून ठेवल्या. हे निराशाजनक चित्र तुकोबारायांनी पाहिलं आणि मग त्यांना म्हणावं लागलं, आता तुम्हाला काही टेन्शन आहे का, काही घरी भांडणं बिणणं? मग तुकोबाराय म्हणाले, आता तरी वाटेल तेव्हा माळा घालायच्या, वाटेल तेव्हा काढून ठेवायची. ही मस्करी नाही ना बाबा. भक्ती तो कठीण सुळावरील पोळी, निवडे तो बळी. भक्ती कशी आहे? सुळावर टांगलेल्या पोळीसारखी. तू का म्हणे येते पाहिजे जातीचे एरिया का बळाचे. मला वास्तविक विषयावर प्रकाश टाकायला आवडतो. सध्या वास्तव आमच्या डोळ्यासमोर हे आहे की वाटेल तेव्हा माळा घातल्या, वाटेल तेव्हा काढून ठेवल्या. म्हणून तुकोबाराय म्हणाले, इथून मागे जे झालं ते झालं, पण किमान आता तरी. अहो महाराज झालंय काय? आता तरी म्हणायला एवढं काय झालंय? एवढी लाखोंच्या संख्येनं माणसं कोरोनाच्या काळात दगावताना आम्ही पाहिली. बरं, जी माणसं कोरोनाच्या काळात दगावली ती कुणी परक राहून आली होती का? नाही ना. आपल्याच नात्यातली, आपल्याच गावातली, आपल्याच माहितीतली. मग आमच्याच माहितीतली आमच्यासारखी हाडामासाची माणसं आम्ही उघड्या डोळ्याने किड्या मुंग्यांसारखी मरताना पाहिली. मग तुकोबाराय म्हणतात, तिथून मागे जे झालं ते झालं बाबांनो, पण किमान आता तरी गळ्यात तुळशीची माळ घालावी, आता तरी बुक्का लावावा, आता तरी हिंदू धर्म संस्कृतीचं रक्षण करावं, आता तरी पुढे हाची उपदेश. नका करू नाश आयुष्य. मग तुकोबा म्हणाले, आयुष्याचा नाश करू नका. काही वारकऱ्यांनी विचारलं, आयुष्याचा नाश करू नका म्हणताय ते ठीक आहे, पण आयुष्याचा नाश व्हायचा नसेल तर काय करावं? आम्ही हातात गाथा घ्यावी, आम्ही हातात ज्ञानेश्वरी घ्यावी, हातात गुरुचरित्र घ्यावं. बाबा, संत साहित्याची उंची जेवढी बाहेरच्या लोकांना कळाली तेवढी आम्हाला कळाली नाही. ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे, आम्हाला कळाली नाही. आणि तुकोबारायांच्या काव्याचं सगळ्यात मोठं गुणवैशिष्ट्य कोणतं आहे सांगू का? तुकोबारायांची 450 वर्षापूर्वीची काव्यरचना जरी असली, किती वर्षापूर्वीची? 450 वर्षापूर्वीची जरी काव्यरचना असली तरी आत्ताच्या घडीला सुद्धा जशाच तशी तंतोतंत लागू होते. जशाच तशी 450 वर्षापूर्वीची काव्यरचना आहे. आता मला एक सांगा, काव्यरचना कधीची आहे? 450 वर्षापूर्वी. आणि कोरोना कधी आला होता? कोरोना? एवढ्या 2 वर्षात. मग तेवढ्या 2-2.5 वर्षात जर कोरोना आला असेल तर 450 वर्षापूर्वीची अभंगरचना सुद्धा आज आम्हाला सावध करते. आता तरी काय करते? सावध करते. आता हे तुकोबारायांच्या काव्याचं गुणवैशिष्ट्य आहे की 450 वर्षापूर्वीची अभंगरचना जरी असली तरी आजच्या घडीला जशाच तशी लागू होते. विठ्ठल दृष्टांत सांगितला जातो बाबा. एका पोरानं आपल्या बापाकडे जरा विचित्र हट्ट धरला. हट्ट असा धरला की मला असं वाद्य पाहिजे की जगात कुणी वाजवलं नाही. मला असं वाद्य पाहिजे की जगात कुणी वाजवलं नाही. आता पखवाज आणावा तर तो बनवताना थोडंफार वाजवावा लागतो. हार्मोनियम आणावी तर बनवताना थोडीफार वाजवावी लागते. मग आणायचं काय? असं वाद्य पाहिजे कुणीच वाजवलं नाही. बाप 4 राज्य फिरला, थकून भागून रस्त्याच्या कडेला गाडी लावली, डोक्याला हात लावून मस्त. तिथून मेंढपाळ चालला होता. कोण चालला होता? मेंढपाळ चालला होता. मग त्यांनी पाहिलं, त्यांनी विचारलं, साहेब काय झालं? मला पोराने जरा विचित्र हट्ट धरला. मला काय? त्याला असं वाद्य पाहिजे जगात कुणीच वाजवलं नाही. त्यांनी ओळखलं मेंढपाळाने, अशी मागणी करणारा पोरगा काय सुदबात. मग त्यांनी ठरवलं जशाच तसं. म्हणलं आहे माझ्याकडे वाद्य, चला वस्तीवर. गेला वस्तीवर मुक्कामाला. त्याला वाटलं तेवढी 4 गावं फिरले, एखादी रात्र अजून. मुक्काम झाला, सकाळी उठला, मेंढपाळाला, मेंढपाळा बाबा तुम्ही वाद्य देतो म्हणले, कुठे? 10 मिनिटं थांबा देतो. ते बाबळीकडे गेला. आणि बाबळीकडे गेल्यानंतर त्याने एक मडकं घेतलं, त्याच्या मधमाशांचा पोळा होता. तर मधमाशांचा पोळा त्या सगळ्या डंख मारणाऱ्या मधमाशा त्या मडक्यात भरल्या आणि वरून कापडानं बांधून घेतलं. दिलं त्या बाबाला. मला न्या पोराला वाजवायला. पोराला सांगितलं हे वाजव. पोरग म्हणला कसं काय वाजवायचं? म्हणलं फक्त फटक्या टाकायचं. आता फटक्या टाकले, आतमध्ये काय होतं? अशा. ते फटका टाकला का बुम 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 बुम. पोरग म्हणायचं काय वाद्य आणलं? सांगतोय काय? जशा. पोरानं घेतले मित्रांना बोलून, जोडीदारांना बोलून. आता पोराचे मित्र काय वारकरी सांप्रदायिक नव्हते, ते शाहरुख खानच्या पोरावाने. ते म्हणले काय रे काय वाजत? म्हणले बाबांनी वाद्य आणलंय आणि ते असं भारी वाजते. म्हणले वाजव बरोबर. त्यांनी फटक्या टाकला, बुम 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 असंच. त्यांना काय माहिती आतमध्ये काय. मग ते वाजून कटाळे म्हणले मजा नाही. मग नाचता आलं पाहिजे. त्यांनी लावला मेंढपाळाला फोन त्या बाबाने. मला पोरग म्हणतंय नाचता आलं पाहिजे. मग नाचू द्या की म्हणलं. कसं काय नाचायचं? मला वरची गाठण सोडा फक्त. थांब म्हणलं तरी थांबणार. जशाच
450 वर्षापूर्वीची अभंग रचना, पण आत्ताच्या घडीला सुद्धा जशाच तशी तंतोतंत लागू होते तुकोबारायांचं गुणवैशिष्ट्य. विठ्ठल विठ्ठल. मग काही वारकरी तुकोबांकडे गेले आणि तुकोबांना सांगितलं, तुकोबा, एवढ्या कोरोना महामारीच्या प्रचंड महाभयानक प्रकोपातून देवानं आम्हाला जिवंत ठेवलं, वाचवलं. मग या घडीला तुमचं आमच्यासाठी काय मार्गदर्शन आहे? ते मार्गदर्शन तुकोबांनी अभंगाच्या प्रथम चरणात केलं. आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश. नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा. सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत. आता तरी पुढे हाची उपदेश, 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 आता तरी पुढे हाची उपदेश. नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा. सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत. नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा. सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत, माझे दंडवत. टाळ्या कशा वाजत? 10 रुपयाला एक टाळी असल्यावर तुमच्या टाळ्या कीर्तनात अजूनही जोरात वाजत नाही म्हणून तुकोबा म्हणाले, आता तरी टाळ्या वाजवा बाबा. कितवी लाट आली? कितवी लाट आली म्हणल्यावर काही काही वाजत. या घडीला महाराज तुमचं आमच्यासाठी काय मार्गदर्शन आहे? तुकोबाराय म्हणाले, आता तरी पुढे, आता तरी पुढे हाचे उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. अरे बाबांनो, संत साहित्यानं मेलेली माणसं उठली, मेलेली माणसं जागी झाली. आपण तर जिवंत हाडामासाची माणसं आहे, आपण का जागे होऊ नये? मेलेली माणसं उठली, मेले माणूस जिथं उठले. माऊली ज्ञानोबारायांचं प्रमाण द्यावं, माऊलींचं द्यावं. मेलेली निर्जीव माणसांना बोलायला लावलं, मेलेली निर्जीव माणसं जागी केली. आम्ही तर हाडामासाची जिवंत माणसं, ही संत साहित्याची ताकद आहे. पण आता तरी आम्ही ही ताकद ओळखून घ्यावी, आता तरी आम्ही गाठ्याकडे लक्ष द्यावं, म्हणजे आमचा माथा जागेवर राहील. आता तरी आम्ही संत साहित्याला गांभीर्यानं घ्यावं. पूर्वीच्या काळात सती जायची प्रथा होती, सती जायची. नवरा मेला की बायकोनही सती जायचं. एका बाईचा नवरा वारला आणि नवरा गेल्यानंतर पुढे त्याची प्रेतयात्रा, प्रेतयात्रेवर त्याचं मढ चाललंय. पांढरी साडी घातलेली, हिरव्या बांगड्यांचा चुडा, कपाळी मळवट भरलेला, आणि रडत रडत अंत्ययात्रे मागे निघाली. कोणीतरी येऊन विचारलं, कशासाठी रडती? ती सांग, सती जावं लागणार आहे, नवरा गेलाय, मलाही सती जावं लागणार. कोणीतरी सांगितलं, कशासाठी? आयुष्याची नासाडी करत. ओ आयुष्य तुझ्या समोर उभा, कशासाठी? भर तारुण्यात मरायचा विचार कशासाठी? कसल्या प्रथा परंपरा? कशासाठी सती जाते? इंद्रायणी काठी एक महात्मा बसलाय, जाऊन त्याचे पाय धर, आयुष्याचं कल्याण होईल. इंद्रायणी काठी बसलेला महात्मा म्हणजे माऊली ज्ञानोबाराय. गेली, माऊलींच्या पाया पडली, आणि पाया पडत असताना बांगड्यांचा आवाज झाला, आणि बांगड्यांचा आवाज झाल्या झाल्या माऊली ज्ञानोबारायांनी
करू द्या करू द्या करू द्या करू द्या करू द्या विठ्ठल विठ्ठल ते उत्स्फूर्त भजन आहे. भजन कोणाचं असू दे थांबवलं नाही पाहिजे. आपल्याला पण एसटी पकडायची. कोणीतरी सांगितलं की जाऊन त्या महात्म्याचं पाय धर आयुष्याचं कल्याण होईल. पाया पडली माऊलींच्या बांगड्यांचा आवाज आला. माऊली ज्ञानोबा मुखातून शब्द निघाले सौभाग्यवती भव. वर बघितलं माऊलींना विचारलं माऊली नवऱ्याचं मढ चाललंय प्रेतयात्रा चालली नवरा मेलाय माझा मी सती जायला निघाले. अहो नवऱ्याचं मढ समोर चाललंय आणि तुम्ही म्हणताय सौभाग्यवती भव. माऊलींनी स्मित हास्य केलं बसल्या जागेवरून उठले म्हटले दाखव कुठे आहे तुझ्या नवऱ्याचं मढ. ते मढ खाली ठेवलं आणि एखाद्या आईनं आपल्या पोराच्या डोक्यावरून जसा मायेनं हात फिरवावा तितकं मायेनं माऊलींनी त्या मढ्याच्या डोक्यावरून हात फिरवला. मेलेला माणूस उठून उभा राहिला ही माऊली ज्ञानोबांच्या स्पर्शाची ताकद आहे. मला काय म्हणायचंय की जर मेलेला माणूस जिवंत उठून उभा राहत असेल तर आम्ही तर हाडामासाची जिवंत माणसं आहेत. आम्ही का जाग होऊ नये. ज्या व्यक्तीला माऊली ज्ञानोबांनी जाग केलं सच्चिदानंद बाबा तरी लेखक त्यांचे उपकार आहेत आपल्याला. माझा मुद्दा एवढाच आहे की माऊली ज्ञानोबांच्या स्पर्शाने त्यांच्या संगतीनं मेलेला माणूस जर जागा होत असेल तर आम्ही जिवंत हाडामासाची माणसं का जागे होऊ. कितीतरी दाखले देता येईल. उठा जागे व्हारे नाता, उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा, हरे करणी देवा माता, हरे करणी देवा उठा जागे व्हारे आता. माऊलींच्या संगतीनं माऊलींच्या संत संगतीनं माऊलींच्या स्पर्शानं मेलेला माणूस जर उठत असेल तर आम्ही हाडामासाची माणसं आम्ही का जागा होऊ नये. माऊलींनी मेलेला माणूस उठवला तुकोबारायांनी दगड सुद्धा पाण्यावर टाकला. आपण तर हाडामासाची माणसं आहे. जगद्गुरु तुकोबारायांची गाथा इंद्रायणीत बुडवली गेली. कुणी बुडवली कुणी बुडवली नसन माहित तर नाहीतरी म्हणा. परवा मुंबईत 3 वेळा म्हणलं कुणी बुडवली ते समोरचं म्हातारं म्हणतं आपला काय संबंध नाही. बोलतच नाही लोक. भगवद्गीतेच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी एक ओळ वाचायला मिळते श्रीकृष्णार्जुन संवाद आहे. म्हणजे कृष्णाचा आणि अर्जुनाचा झालेला संवाद. हे कशाचं व्यासपीठ आहे संवादाचं. इथे काय घडलं पाहिजे नाही तर मी एकट्याने बोलत राहायचं मी म्हणायचं हा करे 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 बोलतच नाही. तुम्ही मान हलवल्या तर मला कळत ना तुम्ही जागेत. समाज फक्त अनुकरण प्रिय बाबा आचरण प्रिय नाही. हे बघावं लागतं. आम्ही मांडलेले मुद्दे किती यांच्या गळी उतरतायत पसने पडतायत. फक्त अनुकरण चाललंय. कीर्तनकाराचं चालू आहे दांडपट्टा आणि आम्ही म्हणायचं हा करे करे करे. कुठेही ताळमेळ नाही मुद्दे सुतपणा. फक्त अनुकरण प्रिय. किती कीर्तन ऐकले असतील यांनी. आता माझा एक भाबडा प्रश्न आहे. कीर्तन प्रवचन कशासाठी. परिवर्तनासाठी बदलासाठी. जीवनात परिवर्तन येण्यासाठी कीर्तन प्रवचन आहेत. मग माझा एक बाबडा प्रश्न आहे. इथं बसलेल्या किती लोकांनी आजपर्यंत किती कीर्तन ऐकले. बरोबर असंख्य वेळा. अखंड हरिनामाचा जागर भडीमार चालूच आहे. एवढी कीर्तन यांनी जर ऐकली असेल आजही हे कीर्तन ऐकतायत. मग माझा एकच बाबडा प्रश्न आहे की आज कीर्तन ऐकल्यानंतर याच्यातली किती लोक तंबाखू सोडून देतील. मी म्हणत नाही सगळेच खात असतील पण जो खात असेल त्याला वाटेल का आजपासून तंबाखू सोडून. जर उत्तर नकारार्थी असेल तर हे चाललंय कशासाठी. फक्त माना हलवायचं काम चाललंय. कीर्तनकारांनी बोलायचं हा खरे 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 फक्त अनुकरण चाललं. त्यात कोरोनाच्या काळात तिरुपती बालाजीला जाऊन आलो. पंढरपूरला गेल्यावर कसं पुंडलिक वरदा रामकृष्ण हरी म्हणतात तसं बालाजीला गेल्यावर काय म्हणतात गोविंदा गोविंद.
आम्ही गोविंदा गोविंदा म्हणायचो. आमच्या मागं महाराष्ट्रात एक 60-70 वर्षाची आजीबाई होती. आम्ही गोविंदा गोविंदा म्हटलं की ती म्हणायची आमचं बी तेज, आमचं बी. मला काही कळे नाही अशी काय म्हणते, आमचं बी तेज. बराच वेळ झाला आम्ही म्हणायचो गोविंदा गोविंदा, ती म्हणायची आमचं बी तेज. वर गेलो, लिंबू पाणी प्यायला एका वाट्यावर बसलो. ती म्हातारी आली, म्हणलं जरा तपासून पाहावं काय घोटाळा आहे. जवळ आली, मी हळूच म्हणलं गोविंदा गोविंदा, ती म्हणते आमचं बी तेज. तिच्या जवळ गेलो, म्हणलं मावशी काय चाललंय तुझं. आम्ही म्हणतो गोविंदा, तू म्हणते आमचं बी तेज. म्हणते महाराज तुम्ही जे नाव घेता ना गोविंदा, ते आमच्या ह्यांचं बी नाव तेज. काही संबंध आहे का तुझ्या ह्याचा ह्याचा, तुझा ह्यो पुढं सांगितलं कशासाठी, विनोदासाठी नाही मायबापांना, हा विनोदाचा कार्यक्रम नाही. चैतन्य महाराज जेव्हा आज कीर्तनातून आम्हाला अभंगाचा अर्थ समजून सांगण्याचा प्रयत्न करतात, संत साहित्याचे दाखले आमच्या समोर मांडतायत, तेव्हा ते संत चरित्राचे दाखले, ती तत्व आमच्या जीवनाशी किती सुसंगत आहे आम्ही बसल्या जागेत तपासून पाहायचंय. नाही तर महाराज तुम्ही कीर्तनातून काही सांगत राहा, आमचं बी फक्त अनुकरण चाललंय, आचरणप्रिय समाज नाही. आणि ह्या सगळ्या परिस्थितीला कंटाळून तुकोबाराय म्हणाले आता तरी पुढे हाची उपदेश. नुसते कीर्तनकार पाठ झाले, लोकांना प्रमाण पाठ झाली, कीर्तनकार पाठ झाले, पण आचरणाशी त्याचा काही संबंध नाही. क्षणभंगूर पाठ आहे, देहाच्या गावाले जन्ममृत्यूच्या पाठ आहे, उपजेते नाशे पाठ आहे. ओव्या फक्त भाषणात म्हणाय पाठ केलं जातं, आचरणाशी संबंध आहे. आता काकडा झाला गावागावात, आयुष्य जात आहे पहा पाठ आहे. काकडा बरोबर वाकडा झाला कधी, आचरणाशी संबंध नाही. कोरोनाच्या काळात संत साहित्याची जेवढी प्रचिती लोकांना आली संत वचनांची, तेवढी कधीच आली नाही, कधीच नाही. अहो ज्यांचा परमार्थाशी काडीचा संबंध नाही, ती लोक फोन करून म्हणायला लागली महाराज कुणी कोणाचं नाही, वेळेला कोणी येत नाही, सगळं झुटे मोहमाया आहे. मग कोणी कोणाचं नाही हे कधी कळालं? एवढ्या 2 वर्ष तुला कोरोना झाला, तू ऍडमिट झाला, आणि तू ऍडमिट झाल्यावर तुला डबा घेऊन यायलाच कोणी तयार नाही, मग तू म्हणायला लागला नाही कोणाचे कोणी. अरे तुला कोणी कोणाचं नाही हे समजण्यासाठी कोरोना व्हायची वाट पाहावी लागली. पण आमचे तुकोबा 450 वर्षापूर्वी सांगून गेले, जन हे सुखाचे दिल्या घेतल्या अंत काळीचे नाही कोणी, अंत काळीचे नाही कोणी, हे अंत काळीचे नाही कोणी, अंत काळीचे नाही कोणी. हे सुखाचे दिल्या घेतल्या, अंत हे काळीचे नाही कोणी, अंत हे काळीचे नाही कोणी, अंत हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत काळीचे नाही कोणी, अंत हे काळीचे नाही कोणी. अंत हे काळीचे नाही, जन हे सुखाचे. तुकोबारायांसारखं समाजाचं खरं परखड रूप कोणी मांडलंच नाही बाबा. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. जोपर्यंत तुझ्या पारड्यात सुख आहे, जोपर्यंत तुझा खिसा गरम आहे, तोपर्यंत हा समाज तुझा आहे. जोपर्यंत समाजासोबत तुझं देण्या घेण्याचा व्यवहार चालू आहे, तोपर्यंत हा समाज तुझा. एकदा तुझ्या शरीराचे अवयव निकामी झाले, जगाच्या बाजारात तुझी किंमत शून्य. तुकोबारायांनी हे परखड वास्तव आमच्या समोर मांडलं. संतांची वचनं कालही खरी होती, आजही खरी आहे, उद्याही खरीच असणार आहे. फक्त एवढंच, या वचनांची प्रचिती यायला आम्हाला कोरोनाची वाट पाहावी लागली. मी तर कधी कधी धाडस करून म्हणतो बाबा 5-1 वर्षातून एकदा कोरोना आलाच पाहिजे, म्हणजे माणसं जरा 5-1 वर्षातून. आता इथं कॅमेरा चालू आहे ना, तर आणखी स्पष्ट सांगितलं केले भयानक कार्यक्रम. हा भले भले कामाला लागले ते. उद्या एबीपी माझा, येऊ द्या कोरोना म्हणले वाडेकर माझा. आता ते लाईव्हचा कार्यक्रम लय वाईट. 1 नंबरचे सेलिब्रिटी कामाला लागले, आपण तर 2-3 नंबर.
5-1 वर्षातून एकदा कोरोना यावा म्हणजे माणूस. कारण हा आजचा अभंग मला आजच्या घडीला का सुसंगत वाटली. हा बऱ्याच लोकांना वाटतं गाथा ज्ञानेश्वरी म्हणजे फक्त वारकऱ्यांची सामग्री. गाथा ज्ञानेश्वरी हे फक्त धार्मिक ग्रंथ नाही बाबांनो. आपल्या जीवनात पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आम्हाला गाथा देते. येणाऱ्या प्रत्येक समस्येचं निवारण ज्ञानेश्वरी करून देते. ही संत साहित्याची उंची. थोडा अभ्यासाचा मुद्दा मांडतो. संत साहित्याची उंची कोणाला कितपत कळाली ऐका. कोणती काल्पनिक गोष्ट नाही, सत्य घटना सांगतो. काही वर्षापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आपल्या भारत दौऱ्यावर आले होते. आणि आपल्या भारत दौऱ्यावर आल्यानंतर आपल्या पंतप्रधानांनी ठरवलं की भगवद्गीता देऊन त्यांचं स्वागत करायचं. संत साहित्याची उंची कोणाला किती कळाली, सत्य घटना. मग भगवद्गीता देऊन त्यांचं स्वागत केलं. ते भगवद्गीता घेऊन जेव्हा अमेरिकेला ओबामा पोहोचले, त्यांनी त्यांच्या पीएला नोकराला विचारलं की हे पुस्तक कशाचं आहे. त्या पीएनं सांगितलं की हा भारतीयांचा धर्मग्रंथ आहे, भगवद्गीता असं नाव त्याचं. त्याच्यावर भारतीयांची फार मोठी श्रद्धा आहे. कुतूहल निर्माण झालं, आवड निर्माण झाली. इंग्रजीमध्ये भाषांतरित केलेली ती भगवद्गीता 7-8 दिवस ओबामानं वाचली. कुणी वाचली आहे ना तुम्ही? ओबामानं 7-8 दिवस भगवद्गीता वाचली. संत साहित्याची उंची कोणाला किती कळाली मला सांगायचंय. काही दिवस त्यानं भगवद्गीता वाचली, कुतूहल निर्माण झालं, आवड निर्माण झाली. पुन्हा काही दिवसांनी आपल्या पीएला, आपल्या नोकराला सांगितलं काय की या भगवद्गीतेच्या संबंधानं भारतात आणखी कोणते ग्रंथ असतील तर ते मला वाचायला पाहिजे. मग आता भगवद्गीतेच्या संबंधानं दुसऱ्या क्रमांकाचा महत्वाचा ग्रंथ कोणता? ज्ञानेश्वरी. मग इंग्रजीत भाषांतरित केलेली, अनुवादित केलेली ज्ञानेश्वरी, इंग्रजीमध्ये ट्रान्सलेटेड केलेली ती ज्ञानेश्वरी अमेरिकेला पोहोचली. ओबामांनी काही दिवस ज्ञानेश्वरी वाचली. दुसऱ्या दिवशी अमेरिकन पत्रकारांनी पत्रकार परिषदेत ओबामांना विचारलं, तुम्ही भारत दौऱ्यावर गेले होते, त्या भारत भेटीमध्ये तुम्हाला आवडलेली, सर्वात जास्त आवडलेली गोष्ट कोणती? त्या प्रश्नाला उत्तर देताना ओबामा बोलतो की जगाच्या पाठीवरचं सर्वात महान तत्वज्ञान म्हणजे भारतातली ज्ञानेश्वरी. अजूनही तुम्ही जर आर्टिकल ते लोकसत्ताचं सर्च केलं इंटरनेटला तर पहिलं वाक्य आहे त्याचं, दी ग्रेटेस्ट फिलॉसॉफी इन द वर्ल्ड ज्ञानेश्वरी. कोणाचं वाक्य? ओबामाच. आपला ओबामा कुठे? धाब्यावर. संत साहित्याची उंची कोणाला कितपत कळाली? आयुष्यभर कीर्तन ऐकतोय, आयुष्य गेलं कीर्तन ऐकण्यात, पण संत साहित्याची उंची कोणाला कितपत कळाली? या संत संगतीचं महत्व कोणाला किती कळालं? मी सांगितलं, दगड तरला तो कोबरायांच्या. जय दगडा साहित्य वया, जय दगडा साहित्य वया, जय दगडा साहित्य वया, जय दगडा साहित्य वया, जय दगडा साहित्य दगडा सहित वह्या. तुकोबांची गाथा कोणी बुडवली? रामेश्वर भट्टांनी. कोणी बुडवली? रामेश्वर भट्टांनी तुकोबांची गाथा बुडवली. कशाला बांधून बुडवली होती? दगडाला बांधून, पुन्हा वर येऊ नये म्हणून. आणि पुन्हा 14 दिवसांनी तुकोबारांनी ती गाथा पाण्यावर तारली. फक्त गाथा तारली का? नाही. मग कशी? जळी दगडा सहित वह्या. आता हे सगळा कथा भाग तुम्हाला ठाऊक आहे. मग माझ्या एका बाबड्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. काय? ज्या वेळेला तुकोबांनी दगडासहित गाथा पाण्यावर तारली, गाथा पाण्यावर तारली, त्यावेळेला इंद्रायणीच्या नदी पात्रात आणखी दगड नव्हते का? ज्या क्षणी दगडासहित गाथावर आली त्यावेळेला नदीत दुसरे आणखी दगड नव्हते. नदीच्या पात्रात खोलाशी जर गेलो किती दगड पाहायला मिळतील? पुष्कळ हजारो दगड त्या क्षणी नदीत होते. पण तोच दगड तरला जो गाथ्याला बांधला होता. आज हा दगड तरावा वाटत असेल तर गाथ्याला बांधणं काळाची गरज. हा दगड तरावा वाटत असेल कुठं बांधला पाहिजे? मग आता महाराजांनी सांगितलं गाथ्याला बांधलं पाहिजे. मग उद्या गाथा बांधा, कमरेला फिरा गावात, पाठवा शिल्पी काढून. समाज अनुकरण प्रिय, सांगावं लागतं फोडून. गाथ्याला बांधून घ्या म्हणजे काय करा? गाथ्यातील विचारांनी आम्ही आमचं आयुष्य समृद्ध केलं पाहिजे. जळी दगडा सहित वह्या, तारियेली आज ईशा आला ह्या. एवढं सामर्थ्य त्या संत संगतीमध्ये आहे.
संत संगतीचे काय सांगू सुख. असंख्य विषय आपल्याला मांडता येतील, पण मला अभंगाकडे यायचंय की तुकोबांना काही वारकऱ्यांनी विचारलं, तुकोबा की या कोरोना महामारीच्या प्रचंड महाभयानक प्रकोपातून देवानं आम्हाला वाचवलं, जिवंत ठेवलं, मग या घडीला तुमचं आमच्यासाठी काय मार्गदर्शन. आता तरी पुढे हाची उपदेश नका करुणाशा आयुष्याचा. बरं सांगून सांगून थकले तुका म्हणे मेलो. सांगता सांगता तुकाराम मला ज्यांची मग अशी ठाई चाला ऐकली ना तेव्हाच कळलं मजा येणार आज. अशी तयार मंडळी असते पाहिजे, करावी तातडी. हे निर्जीवांना कळत नाही, त्याच्यातली मजा कळायला. अरे नाचत कीर्तनाचे ज्ञानदीप धन्य जगी तोचे. काही विषय चालला होता आपला. सांगून सांगून थकले तो का म्हणे मेलो. सांगता किती सांगितलं तरी हा समाज ऐकायलाच तयार नाही. शेवटी तुकोबांनी आपल्या पायावर दंडवत घालायची तयारी दाखवली. सकळाच्या सकळांच्या पाया माझे दंडवत. तुकोबारांनी दंडवत हा शब्द वापरला. याच्यावरून लक्षात घ्यायचं की तुकोबांना आम्ही किती अगतिक व्हायला लावू. माझी तळमळ एकच असते की कीर्तनाला आलेल्या लोकांना किमान अभंगाचा अर्थ कळावा. सकळांच्या पाया माझे दंडवत. तुकोबांनी दंडवत शब्द वापरला, याच्यावरून लक्षात घ्यायचं. लागोनिया पाया निमित्त तुम्हाला लागून या पाया विनवितो. सांगून सांगून थकले तुकोबारा. आणि जेव्हा हा समाज ऐकायलाच तयार नाही तेव्हा तुकोबारांनी शब्द वापरले. सकळांच्या पाया माझे दंडवत. तुमच्या घरी एखादा बालमित्र आला, बालमित्र, आणि तुम्हाला घाई घाईच्या कामाला बाहेर जायचंय. तुम्ही तुमच्या बालमित्राला समजून सांगताय की बाबा मला घाई घाईच्या कामासाठी बाहेर जायचे, तू जरा नंतर ये. तो उठायलाच तयार नाही. तुम्ही काय करता? बरं, हात जोडूनही तो ऐकायला तयार नाही. मग तुम्ही काय करता? वारंवार सांगूनही जेव्हा ऐकलं जात नाही तेव्हा दंडवत हा शब्द वापरला जातो. तुकोबारांनी या अभंगात दंडवत शब्द वापरला. याच्यावरून लक्षात घ्यायचं की आपण त्यांना किती अगतिक व्हायला लावले, किती बेटा कुठे आणले. सकळांच्या पाया. बरं, आणखी एक अभ्यासानं मुद्दा मांडतो की तुकोबारांनी तुमच्या माझ्यासारख्याच्या पाया पडावा एवढी आपली पात्रता. एवढी आपली पात्रता शुद्ध मराठीत सांगतो, एवढी आपली लायकी नाही. आमचे तर पटाडे महाराज एवढ्या उत्कृष्ट पद्धतीनं मृदंग वाजवत आहेत.
त्याचा अर्थ मृदंग वाजवण्यासाठी ते लायक आहे. काय मराठी भाषेचं सौंदर्य बघा. महाराज एवढ्या उत्कृष्ट पद्धतीनं पखवाज वाजवतात, याचा अर्थ पखवाज वाजवण्यासाठी ते काय आहेत? काय आहेत? लायक आहेत. तेवढ्या उत्कृष्ट पद्धतीनं मला वाजवता येणार नाही, मी काय आहे? शब्दप्रयोग आहे. लायक नालायक. तुकोबारायांनी आपल्यासारख्याच्या पायावर दंडवत घालावं एवढी आपली लायकी. तरी देखील तुकोबा म्हणाले, सकळांच्या पाया माझे दंडवत. महाराज कशासाठी पाया पडताय? वैयक्तिक स्वार्थासाठी कुणी पाया पडेल, निवडणूक आली की सगळे पाया पडतात. तुकोबाराय जेव्हा पाया पडतात, काय स्वार्थ? सकळांच्या पाया माझे दंडवत. कशासाठी? आपुलाले चित्त शुद्ध करा. एकच अपेक्षा केली तुकोबारायांनी, आणि ती सुद्धा फार मोठी अपेक्षा केली आपल्या दृष्टीने. आपुलाले चित्त शुद्ध करा. काय शुद्ध करायला सांगितलं? ऐका, चित्त शुद्ध आहे आपलं. साधे साधे दाखलेत माझे. एखादा माहेरचा पाहुणा यायचा असला ना, हे महिला मंडळ सकाळपासून घराची साफसफाई करतात. दीड जमडीचा पाहुणा यायचा म्हणून जर तुम्ही दिवसभर घराची साफसफाई करत असाल, जगाचा बाप ज्या हृदयात येऊन राहणारे ते हृदय सुद्धा स्वच्छ करा ना. येवनी गोपाळ राहिते, येवनी गोपाळ राहिते, येवनी गोपाळ राहिते, येवनी गोपाळ राहिते, चित्तकराले निर्मला, येवनी गोपाळ राहिते, येवनी गोपाळ राहिते, आका भरे चित्तकराले तुकोबारायांनी नेमकी महत्वाच्या गोष्टीवर बोट ठेवली. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ. कशासाठी? येऊनी गोपाळ. येऊनी गोपाळ राहे तिथे. कोण येऊन राहणार आहे? आता गोपाळ कोण? सरपंच. त्या व्याख्या समजून घ्या. येऊनी गोपाळ राहे तिथे. विश्वाचा विधाता, विश्वाचा निर्माता जेव्हा या हृदयात येऊन राहील तेव्हा ते हृदय स्वच्छ असावं. आणि तुकोबारायांनी नेमक्या अभंगातून हीच अपेक्षा ठेवली. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. आज आमच्या चित्तामध्ये प्रपंच एवढा घर करून बसलाय की आमचं चित्त मोकळं व्हायला कुठेही वाव राहिलं नाही. कीर्तनाला आल्यानंतर सुद्धा आमच्या चित्तामध्ये फक्त प्रपंच आणि प्रपंच, फक्त प्रपंच. इथं बसलेल्या किती लोकांचं चित्त कीर्तनामध्ये एकाग्र आहे हा जर आकडा काढला तर तो फार कमी येईल. त्याचं कारण काय? की आमचं अंतःकरण आणि आमचं चित्त मोकळं नाही. आमच्या चित्तामध्ये फक्त प्रपंच भरले आहे. आणि इथं येताना चित्त मोकळं आणि कोरं करून यावं लागतं. माऊली ज्ञानोबांचा एक ग्रंथ आहे चांगदेव 65 ओव्यांचा. आणि तो ग्रंथ म्हणजे काय? 1400 वर्ष आयुष्य जगलेले चांगदेव जेव्हा वाघावर स्वार होऊन माऊली आणि भावंडांना भेटायला आले तेव्हा त्यांनी एक पत्र पाठवलं. ते पत्र कसं होतं? कसं होतं? कोरं होतं. आणि त्या कोऱ्या पत्राला दिलेलं उत्तर, लिहिलेलं उत्तर म्हणजे चांगदेव 65. जेव्हा ते कोरं पत्र आलं, मुक्ताबाई हसली. दादा 1400 वर्ष आयुष्य जगला पण कोरा तो कोराच राहिला. ज्ञानदेव म्हणले, मुक्ता ते पत्र कोरं आहे म्हणून तरी त्याच्यावर आपल्याला किमान लिहिता येईल. जर आधीच बरबटून आलं असतं तर काय लिहिलं असतं? इथं यायचंय ना, कोरं वाहून यायला लागतं, बरबटून चालत नाही. तुकोबारायांनी सांगितलं, तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येऊन गोपाळ, मोकळं व्हावं लागतं. आमच्या चित्तामध्ये प्रपंच एवढा घर करून बसलाय की कीर्तन ऐकताना सुद्धा आमच्या चित्तामध्ये प्रपंच आणि फक्त प्रपंच. माझं बाबुळगावमध्ये कीर्तन चालू होतं, वाडेकर महाराजांचं कीर्तन होतं. उत्कृष्ट गायन साथ, मृदंग साथ. आणि चांगलं कीर्तन रंगात आल्यानंतर तिथं आले कपड्याचे व्यापारी. आणि VIP माणसं उशीर आली तरी कुठे येऊन बसतात? कुठे येऊन बसतात? पुढे येऊन बसतात. मग ते आले कुठं बसले? माझ्या पायापाशी. आता कपड्याचे व्यापारी होते, म्हटलं बसू द्या, VIP माणूस. प्रपंच किती आमच्या चित्तात घर करून बसलाय सांगतो. थोड्या वेळाने महाराज मला खालून आवाज यायला लागला. मी बघितलं ते साहेब झोपले होते. मी म्हणलं आता थकलाय बिचारा, शेठजी व्यापारी आहे, झोपू द्या. बरं, यांचं झोपण्यावर नाही भागलं, मग यांना स्वप्न पडलं. म्हणलं आता तुम्ही म्हणाल महाराज स्वप्न त्यांना पडलं आणि तुम्हाला कसं कळालं? मी सांगतो ना कसं करा. माणूस दिवसभर जे करतो तेच त्याच्या स्वप्नात येतो. हा कशाचा व्यापारी होता? कपड्याचा. याच्या स्वप्नात काय येणार? बस्ता आला. बस्ता काय आला? बस्ता. प्रपंच आमच्या चित्तात किती घर करून बसलाय. स्वप्नात काय आला? बस्ता.
आणि बस्त्यामध्ये वरबाप आला, म्हणला शेठजी धोतर दाखवा. ते जरा फास्ट आहे तिथले लोक. शेठजी धोतर दाखवा. शेठजीने धोतराची जोडी दाखवली. मला जोडी नको, आमचा साडू पायजामा घालतो, मी एकटाच धोतर घालतो, एकच पाहिजे, जोडी नको. हे सगळं कुठं चाललंय तुम्ही ध्यानात आहे ना? स्वप्न कुणाला पडलंय? शेठजीला. शेठजी कुठे आहे? कीर्तनात कुठं बसलाय? अहो एकच धोतर द्या, जोडी नको, कापून द्या. आता धोतर कापायचं म्हणल्यावर कापाय काय लागणार? आणि व्यापारी म्हणल्यावर कैची 24 तास. त्यांनी काढली कैची, धरलं ना धोतर माझं. अल्ला महाराज किती कापू? आता झापडी जागा कोणाचं कापितो, काय कापितो? त्याला हसून उपयोग नाही. मायबापांना आज आमची अवस्था त्याच्यासारखीच झाली. आम्ही कीर्तनाला असो, कीर्तनाच्या बाहेर असो, चित्तामध्ये फक्त प्रपंच आणि प्रपंच घर करून बसलाय. तुकोबारायांनी इतकं बोट ठेवलं, सकळांच्या पाया माझे दंडवत आधी आपुलाली चित्त शुद्ध करा. मग मला अभंगाची उजळणी गरजेची वाटते की काही वारकऱ्यांनी तुकोबांना विचारल्यानंतर तुकोबा मार्गदर्शन करतात. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. ठीक आहे तुकोबाराय, तुम्ही म्हणताय आयुष्याचा नाश करू नका, लोक ऐकत नाही म्हणून तुम्ही दंडवतही घातलं. सकळांच्या पाया माझे दंडवत सांगितलं, आपुलाले चित्त शुद्ध करा. सगळं ठीक आहे तुकोबा, पण आमचं हित कशात आहे? हे हित तुकोबांनी अभंगाच्या 3ऱ्या चरणात आमचं हित कशात आहे महाराज? हित ते करावे देवाचे चिंतन करून या म्हणा, शुद्ध भावे करून या म्हणा एकविध. आम्ही आमचं जर हित साधायचं असेल तर आम्हाला देवाचं चिंतन करावं लागेल. आता आमच्या चिंतनात आणि संतांच्या चिंतनात जो फरक आहे तो आपल्याला समजून घ्यावा लागेल. संतांनी तुकोबारायांनी जे भजन केलं ते भजन होतं. आमच्या भजनात आणि त्यांच्या भजनात फार मोठा फरक आहे. आणि हा फरक समजून सांगण्यासाठी आधी आपल्याला भजन करावं लागलं. सगळ्यांनी ताट बसायचं, दोन्ही हात वर करायचे, एक मुखानं एक टाळीनं भजन झालं पाहिजे. भजनातला फरक मला समजून सांगायचा आहे. सगळ्यांनी हात वर करायचे. ज्यांना 2 आहे त्यांनी 2 करा. आपापलेच करा. ती मावशी दुसऱ्या मावशीचा हात ओढी, दोन्ही हात वर. हा वा वा वा, तिकडून बाहेरून पाठिंबा दिला.
आपलं सरकार काय पडत नाही. हात वर, हात वर. दुसरा हात पुढे तंबाखूला ठेवलाय. हात वर. कॅमेरा चालू आहे, एकाचा जरी हात खाली दिसला ना, माझा मुक्कामच आहे त्याच्या घरी आज. हात वर, हात वर. एक मुखानं एक टाळीत भजन झालं. विडोबा खरं खरं सांगा, किती जणांनी हात खाली केले? मला तुम्हाला भजन करायला सांगण्याचं कारण एकच, की मला भजनातला फरक समजून सांगायचा आहे. तुकोबांनी केलं ते भजन. काय केलं? तुकोबांनी केलं ते भजन. आम्ही काय केलं? भजन. काय केलं? भजन. हा फरक समजून घ्यायचा, भजन आणि तुकोबांनी नेमका अभंगाच्या 3ऱ्या चरणात याच्यावरच बोट ठेवलं. ही तर ते करावे देवाचे चिंतन. चिंतन करा, पण कसं करा? करून या म्हणून. अरे भजनामध्ये शुद्ध भाव, एकविधता, एकनिष्ठता असली पाहिजे. कीर्तनाला आलेला समाज भजन कसं करतोय हे तुकोबारायांसारखं चांगलं निरीक्षण कोणी करू शकत नाही. भजनामध्ये एकविधता, शुद्ध भाव कोणत्या प्रतीचा असावा हे तुकोबारायांसारखं निरीक्षण कोणी करू शकत नाही. आताच्या काळात जितक्या ताकदीचा कीर्तनकार असेल तितक्या ताकदीचा श्रोतावर्ग असावा लागतो. आणि एखाद्या वक्त्यासाठी जाणकार श्रोतावर्ग मिळणं हे भाग्याचं लक्षण आहे महाराज. आज माझं नशीब, माझं भाग्य चांगलं आहे की त्यावर जाणकार आणि सुज्ञ श्रोतावर्ग मिळाला. एवढी गर्दी असून सुद्धा टाचणी पडली तरी आवाज येईल एवढी शांतता मला खऱ्या अर्थानं कौतुक वाटतं यांचं. इतका जाणकार श्रोतावर्ग सगळीकडे मिळत नाही. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, वक्ता तो वक्ता नाही श्रोते मिळणं. श्रोत्यांशिवाय वक्त्याला काय अर्थ? सगळीकडे जाणकार श्रोतावर्ग मिळत नाही. एके ठिकाणी कीर्तनाला गेलो, त्या गावातली लोक म्हणली, महाराज आम्ही सांगून तो विषय घ्यायचा कीर्तनाला. म्हणलं कोणता विषय? म्हणले विनोदाचं तत्वज्ञान. विनोदाचं म्हणलं असं कसला विषय? नाही म्हणले घ्या. म्हणलं असा विषय सांगितलाय म्हणजे यांना काहीतरी कीर्तनाची आवड असेल, जाणकार हुशार श्रोतावर्ग. कशाची आवड? लाईट गेली महाराज 10 मिनिटं, 100 90 पळून. मग ती 10 पोरं पुढं उरली होती. मग मी त्यांचं कौतुक केलं. अख्खं गाव पळून गेलं, तुम्ही नाही उठले, तुमच्यासाठी मी कीर्तन करणार. अख्खं गाव निघून गेलं, तुम्ही नाही निघून. अशी आवड असावी, असा श्रोतावर्ग असावा. अख्खं गाव निघून गेलं, पोरं तुम्ही उठले नाही. त्यातलं एक पोरग उठलं, म्हणला महाराज आम्ही जाणार तरी कुठं, आम्ही झोपायचं मंदिरात असतो. असं श्रोतावर्ग भेटल्यावर जगातला कोणताही वक्ता तिथं माथेपोड करू शकत. आज माझं भाग्य चांगले, इतका जाणकार श्रोतावर्ग, मी बोललेला एक एक शब्द तुम्ही एकाग्रतेनं ऐकताय, आपल्या बुद्धीशी जोडून घेताय. मग एवढं जर तुम्ही एकाग्रचित्तानं ऐकत असाल तर तुकोबारायांचं सुद्धा ऐकावं लागेल या अभंगातून. हित ते करावे देवाचे चिंतन करून या म्हणा. आणि भजनामध्ये एक विधता असली पाहिजे. आम्ही शेजाऱ्याकडे पाहतो टाळी तो वाजवतोय का, मग आम्ही हळूच टाळी वाजवतो. करून या म्हणा एकविध. भजनामध्ये एकविधता, एकनिष्ठता असणं गरजेचं आहे. आणि एकविधतेच्या, एकनिष्ठतेच्या, शुद्ध भावाच्या बाबतीत सर्वात मोठं उदाहरण हनुमंतरायाचं आहे. कोणाचं? हनुमंतरायाचं. मी नेहमी सांगत असतो हनुमंतरायाचं उदाहरण. एकदा हनुमंतराय सीतामातेच्या महालात गेले होते बाबा, आणि सीतामाता तिथं कुंकू लावत होत्या. पूर्वीच्या बायका कुंकू लावायच्या. तुमचं मराठी कच्चं येतं. हनुमंतराय एकदा सीतामातेच्या महालात गेले आणि तिथं सीतामाता कुंकू लावली. आता हा बिचारा बालब्रह्मचारी, कधी कुंकवाशी संबंध. मग विचारले हे लाल पदार्थ काय? सीतामाता म्हणाले, अरे हनुमंता याला कुंकू म्हणतात. काय म्हणतात? एकविधता, शुद्ध भाव भजनात कसा असावा, भक्ती कशी असावी, हनुमंतरायाकडून शिकाव. सीतामाता कुंकू लावत होत्या. हनुमंतराय विचारलं, माते हे लाल पदार्थ दिसतोय हा काय आहे? म्हणजे हनुमंता याला कुंकू म्हणतात, हे भांगेत भरल्यानंतर चिमूटभर कुंकू
कपाळी बांगेत भरल्यानंतर आपल्या मालकाचं आयुष्य वाढतं. चिमूटभर कुंकू बांगेत भरल्यानंतर मालकाचं आयुष्य वाढतं. एवढं वाक्य हनुमंतरायांनी ऐकलं. गडी आपल्या महालात गेला, डबा घेतला, घालीन लोटांग लाल नकशिकांत लाल. आणि दरबारात आल्यावर सगळे देव हसायला लागले, सगळे हसायला लागले. काय अवतार करून घेतलाय, लाल झाला. आजही कोणत्याही मारुतीच्या मंदिरात गेले, कोणता रंग पाहिला पाहिजे, शेंदूर लालाच्या डोळ्यात. सगळे हसायला लागले. रामप्रभू नाही हसले. रामप्रभूंना माहिती होतं ज्या अर्थी यांनी उद्योग केला त्या अर्थी काहीतरी कारण. मनोजवम मारत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठाम. हनुमंतरायाचं वर्णन काय करताना काय म्हटलंय, बुद्धिमताम म्हणजे बुद्धिमंतांमध्ये तो कोण आहे, वरिष्ठ आहे. मग जो बुद्धिमंतांमध्ये वरिष्ठ आहे तो असा विचारानं काही करेल नाही. रामप्रभू नाही हसले, सगळे हसले. रामप्रभू जवळ गेले, म्हणले हनुमंता अरे काय हे अवतार करून घेतलाय. म्हणलं देवा तुम्हाला बी हसायचं असेल तर हसा. अरे मी नाही हसत, पण जे हसतात त्यांना उत्तर द्यावं लागेल ना. कशासाठी हा उद्योग केला. म्हणलं काही नाही देवा, मी सीता मातेच्या महालात गेलो होतो. बरं मग माता त्या ठिकाणी कुंकू लावत होत्या. बरं मग मी त्यांना विचारलं ते काय. बरं मग त्या म्हणल्या कुंकू आहे. बरं मग मी विचारलं कशासाठी लावता. बरं मग त्या म्हणाल्या याची मूठभर कुंकू भांगेत भरल्यानंतर मालकाचं आयुष्य वाढतं. तू काय केलं. काही नाही देवा, महालात गेलो, अख्ख्या अंगाला लाल फासून घेतलं, गुडघे टेकवले आणि त्या विश्वाच्या विधात्याला सांगितलं की चिमूटभर कुंकू काय, आयुष्यभर अख्ख्या अंगाला लाल फासून फिरेल, माझा राम माझ्या नजरेआड होता का. चिमूटभर कुंकू काय, आयुष्यभर अंगाला लाल फासून फिरेल, माझा राम माझ्या नजरेआड होता का. ही एक विधता, हा शुद्ध भाव आपल्या भक्तीमध्ये यावा, आपल्या भजनामध्ये ही एक विधता यावी, तेव्हा खऱ्या अर्थानं परमार्थ सार्थक ठरले. काय आमच्या नजरेत परमार्थाची व्याख्या आहे. टपोऱ्या मण्यांची माळ घातली म्हणजे वारकरी झाला, नाकापासून शेंडीपर्यंत गंध रेखाटला वारकरी झाला, अमावस्या पौर्णिमेला आळंदी पंढरपूर बघितलं म्हणजे वारकरी झाला. वारकऱ्याचं अध्यात्माचं सत्व माऊली ज्ञानोबा यांनी ज्ञानेश्वरीत सांगितलं, जे जे भेटे भूत ते मानेजे यद यावत या पृथ्वी तलावर जो कोणी जीव तुला भेटेल त्याला माझा म्हणजे परमेश्वराचा अंश समजून त्याच्याशी प्रेमाचा व्यवहार कर, समजतोची भक्ती सफल झाली. आमच्या नजरेत काय परमार्थाची व्याख्या. मग हे सगळी परमार्थाची बदललेली व्याख्या पाहून तुकोबाराय म्हणाले ही तर ते करावे, देवाचे चिंतन करून या मन शुद्ध व्हावे. मग पुन्हा तुकोबारायांनी अभंगाची उजळणी केली. आता तरी पुढे हाची उपदेश नका करून अशा आयुष्याचा. ठीक आहे, सकळांच्या पाया माझे दंडवत, कशासाठी आपुलाले चित्त शुद्ध करा. पुन्हा हित ते करावे, देवाचे चिंतन कसं करून या मन शुद्ध व्हावे. मग काही वारकरी तुकोबांना म्हणाले, तुम्ही म्हणताय आयुष्याचा नाश करू नका, तुम्ही म्हणताय चित्त शुद्ध करा, तुम्ही म्हणताय देवाचं चिंतन करा, तुम्ही म्हणताय देवाचं चिंतन एकविध होऊन करा, सगळं ठीक आहे, पण तुकोबा आमच्या मागं प्रपंच आहे, आमच्या मागं व्यापार आहे. तुकोबाराय म्हणाले व्यापार करा, पण कोणता करा. तुका मन हित होय तो व्यापार, 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 होय तो व्यापार. तुका मन हित होय तो व्यापार, 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 होय तो व्यापार. तुका मन हित होय तो व्यापार, 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 होय तो व्यापार. तुका मन हित होय तो व्यापार, होय तो व्यापार, होय तो व्यापार, होय तो व्यापार, होय तो व्यापार. करा काय फार शिकवावे, करा काय फार शिकवावे. सकळांच्या पाया माझ्या दंडवत, माझ्या दंडवत, माझे दंडवत, माझे दंडवत, माझे दंडवत, माझे दंडवत. सकळांच्या पाया माझ्या दंडवत, माझे दंडवत, माझे दंडवत, माझे दंडवत, माझे दंडवत, माझे दंडवत. शिकवावे काय फार शिकवावे. सकाळच्या बाया माझ्या दंडवत, माझे दंडवत, माझे दंडवत, माझे दंडवत, माझे दंडवत, माझे दंडवत. सकाळच्या बाया माझ्या दंडवत, माझे दंडवत, माझे दंडवत, माझे दंडवत, माझे दंडवत. आम्हाला व्यापार आहे, आम्हाला
प्रपंच आहे, आम्हाला कामधंदा आहे, मग व्यापार करा ना. पण कोणता? तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, तुका म्हणे हित होय तो व्यापार करा. पण कोणता? तुका म्हणे हित होय तो व्यापार करा. काय फार शिकवा. आणि कोणता व्यापार करावा आणि कसा व्यापार करावा हे तुकोबारांकडे पाहून जेवढं चांगलं समजतं तेवढं कोणाकडे पाहून कळत नाही. बऱ्याच लोकांना सद्य परिस्थितीमध्ये असं वाटत होतं, RCC बंगलो बांधला, 4 व्हीलर गाडी घेतली, पोरीला चांगलं सासर, मुलाला चांगली सून, रिटायरमेंटमध्ये पैसा म्हणजे आयुष्याचं सार्थक झालं. अजिबात नाही, अजिबात. आमची आत्ताची तरुण पिढी कॉलेजची 4 पुस्तकं काही शिकली, त्यांना तुकोबाराय गरीब साधे भोळे फकीर वाटत होते. तुकोबारायांची श्रीमंती दुर्दैवानं आमच्या समोर कुणी आजपर्यंत मांडली नाही. तुमच्या गावात आलोय, तुकोबारायांची मालमत्ता सांगून जाणार आहे, तुम्हाला बारकाईने ऐकायचं. आजपर्यंत आमच्या समोर तुकोबांचं जे चरित्र मांडलं गेलं, कोणतं मांडलं गेलं? तुकोबारांच्या अंगावर उकळतं पाणी ओतलं गेलं, तुकोबारांची बायका पोरं अण्णांना करत मेली, कोकला पाटील गावीचे हे लोक आता माझं ढेकं कोणा गेली, सगळं सांगण्यात आलं, वारंवार सांगण्यात आलं. 5वा वेद तुकोबारांची गाथा इंद्रायणीत बुडवली गेली, सगळं काठीनं बदलून काढण्यात आलं, सगळं सांगितलं आम्हाला. पण तुकोबारांची मालमत्ता कोणी सांगितली नाही. आज तुमच्या गावात आले, तुकोबारांची मालमत्ता सांगणार आहे. ताट बसायचं सगळ्यांनी. ज्या वेळेला छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सुरू झाला, आपल्या सर्वांना माहिती आहे तुकोबाराय आणि शिवराय समकालीन होते. समकालीन. बऱ्याचदा आम्ही ऐकलं छत्रपती शिवराय तुकोबारायांच्या कीर्तनाला असायचे, याचा अर्थ दोघं समकालीन होते. मग तुकोबारायांची मालमत्ता सांगतो. रायगडावर छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सुरू झाला आणि स्वराज्याचा उत्तराधिकारी वारसदार म्हणून कोणाची नेमणूक झाली? उत्तराधिकारी वारसदार. समजा आपण गेलो, आपण काही जात नाही लगेच, पण गेलो तर आपलं वारसदार कोण? पुतण्या. आता कसा आवाज आला? स्वराज्याचा उत्तराधिकारी वारसदार कोणाची नेमणूक झाली? संभाजी महाराज. बरं का? बरं मुलगा होता म्हणून नाही, मुलगा तर राजाराम सुद्धा होता. शिवरायांनी सांगितलं होतं की स्वराज्याचा उत्तराधिकारी वारसदार असतो सामर्थ्यानं बुद्धी चातुर्यानं निवडला जाईल. इतक्या लहान वयातलं संभाजीराजांचं ते कौतुक काय! वयाच्या 14व्या वर्षी 4 संस्कृतचे ग्रंथ लिहिले. मोठमोठ्या राजकीय नीतिवेत्यांना, तत्ववेत्यांना अभ्यासासाठी उपयुक्त ठरेल आता बुधभूषण ग्रंथ संभाजी महाराजांनी वयाच्या 14व्या वर्षी लिहिला. कितव्या वर्षी? आमची पोरं वयाच्या 14व्या वर्षी काय करतात ते बघा. तुकोबारायांची मालमत्ता सांगतोय हिशोबानी, ऐका. इतक्या लहान वयातलं संभाजीराजांचं ते कौतुक पाहून त्या काळी गोव्याच्या गव्हर्नरने संभाजीराजांना 3 भेटवस्तू दिल्या होत्या. बारकाईने ऐका, मी रिपीट करतो. त्या काळी गोव्याच्या गव्हर्नरने संभाजीराजांना बक्षिसादाखल 3 भेटवस्तू दिल्या होत्या. कोणत्या? 2 हातातली सलकडी, 1 हिऱ्यांची अंगठी. या 3 भेटवस्तूंची बाबा किंमत त्या काळी 400 रुपये होती. किती? 400 रुपये. मग आताच्या अभ्यासतज्ञांनी, शास्त्रकारांनी काय केलं? तेव्हाचे 400 रुपये आत्ताचे किती होतात हे पाहण्यासाठी तेव्हाचे 400 रुपये आताच्या रुपयांमध्ये कन्वर्ट केले, परावर्तित केले. उत्तर असं आलं, तेव्हाचे 400 रुपये आत्ताचे अंदाजे 1100 कोटी रुपये. किती? 1100 कोटी. तुम्ही लगेच डोक्याला हात लावू नका, माझा मुद्दा पुढे. तुकोबारायांची मालमत्ता तुम्हाला सांगतो. त्या काळी संभाजीराजांना गोव्याच्या गव्हर्नरने 3 भेटवस्तू दिल्या. त्याची 3 भेटवस्तूंची किंमत त्या काळी होती 400 रुपये. मग त्या काळचे 400 रुपये आत्ताचे अंदाजे किती? 1100 कोटी रुपये. मग जर त्या काळचे 400 रुपये आत्ताचे अंदाजे 1100 कोटी होत असतील तर त्या काळची आमच्या तुकोबारायांची 3000 कोटीची मालमत्ता आताची किती? मी थांबतो 10 मिनिटं, हिशोब करा. तुम्हाला तर काही मूड दिसत नाही हिशोब करायचा. उत्तर मी सांगू का? मी हिशोब करूनच येत असतो करून. त्या काळचे 400 रुपये आताचे किती? 1100 कोटी. मग तुकोबारायांची त्या काळची 3 गरीब नव्हते. आमचे तुकोबाराय गरीब नव्हते. एखाद्याला वाटेल माझ्याकडे पैसा पाणी भरपूर, गरीब नव्हते. तुकोबारायांकडे लोकांनी ठेवलेली गहाण खतं जेव्हा तुकोबारायांनी इंद्रायणीत बुडवायला काढली ना, 14 पोती भरली होती गहाण खतांची. किती? 14. आमच्याकडे कोणी अर्धा गुंठा गहाण ठेवला तरी छाती फुकून फुटेल अशी होत्या. आणि अजून एक पुरावा देतो भक्कम तुकोबारायांच्या श्रीमंतीचा. तुकोबारायांचं जेव्हा दुसरं लग्न ठरलं ना, तेव्हा पुणे प्रांतातले सर्वात श्रीमंत म्हणून ओळखले जाणारे गुळवे सावकार, त्यांनी आपली एकुलती एक मुलगी तुकोबांना देणं, याच्यावरून लक्षात घ्यायचं तुकोबाराय किती श्रीमंत होते. गरीब नव्हते आमचे तुकोबाराय. त्या काळचे 400 रुपये आताचे किती? 1100 कोटी. मग तुकोबारायांची त्या काळची 3000 कोटीची मालमत्ता आताची किती? उत्तर ऐकायचे? सांगतो ऐका. तेव्हाचे 400 रुपये आताचे 1100 कोटी. मग त्या काळची 3000 कोटीची मालमत्ता आताची किती?
नगरसेवक, नगराध्यक्ष, आमदार, खासदार, मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती, डोनाल्ड तात्या ट्रम्प, ही जी मी त्यांना टवटवी ठेवाय चिमटे घ्यायला लागतात, ही जी मी नावं घेतली ना आता, ही जी मी नावं घेतली ना नावं, यांचा काळा आणि पांढरा पैसा जरी एकत्र केला एवढी प्रॉपर्टी गोळा होणार नाही, एवढी आमचे तुकोबाराय श्रीमंत होते. आमच्या पोराच्या वरच्या खिशात गुलाबी 2000ची नोट आली की असं छाती काढून जाते, मुस्काड आणवते. सगळं ठाऊक आहे आमच्या समोर, सगळं चित्र स्पष्ट आहे. 100 पोरांचा बाप जंगलामध्ये जळून मरतोय. कौरव किती होते? 100 पोरांचा बाप जंगलामध्ये जळून मरतोय. पाणी पाजायला कुणी जवळ नाही, पण ज्या तुकोबांनी बसायला पोतही घरात शिल्लक ठेवलं नाही त्यांना न्यायला जगाचा बाप विमान घेऊन येतो, ही सर्वात मोठी श्रीमंती आहे. मग तुकोबारायांच्या जीवनाकडे पाहून आम्ही समजून घ्यावं. तुका म्हणे ही तर होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे, ही तर होय तो व्यापार. विठ्ठल विठ्ठल. तुकोबारायांचं काव्य जितकं परखड आहे, जेवढं प्रामाणिक आहे तेवढं प्रामाणिक कोणाचं काव्य नाही. बाबा जगातल्या कितीही मोठ्या तत्ववेत्यानं काव्य रचना करू द्या, कितीही मोठ्या तत्ववेत्याचं काव्य तुम्ही वाचा, त्याचं काव्य फक्त त्याच्या बुद्धिमत्तेचं प्रदर्शन करतं. पण तुकोबारायांची प्रामाणिकता अशी आहे, तुकोबारायांचं काव्य फक्त समाजाच्या हिताची भाषा बोलतं. तुकोबाराय कधी दुतोंडी भाषा बोलले नाही, जे काय असेल ते परखड. बरीच लोक 2 तोंडाने बोलतात, मला एक कळत नाही त्यांचं ते दुसरं तोंड कुठे. बरीच लोक आम्ही एखादा बोलता बोलता म्हणतो तो लय 2 तोंडाचा, ते दुसरं तोंड कुठे. आज दत्तगुरूंची जयंती आहे, त्यांचा जन्मोत्सव. दत्तगुरूंना किती तोंड आहे? 3 शिरे 6 हात. 3 शिरे. एखादा जरी 2 तोंडानं बोलत असला तरी आमचा देव किती तोंडाचा? एक माझ्या पुढचा निघाला, म्हणला आमचा देव 10 तोंडाचा, रावण. असतात रावणाच्या अवलादी कमी नाही ना, म्हणला आमचा देव 10 तोंडाचा आहे. तुकोबारायांचं काव्य जेवढं परखड भाष्य करतं तेवढं कोणाचंच नाही. जरी माझं अभंग निरूपण संपुष्टात आलं असलं तरी बायबापांनो, संपूर्ण कीर्तन जरी तुमच्या लक्षात राहिलं नाही तरी शेवटचा माझा जो सामाजिक संदेश मला द्यायचा आहे तो विसरू नका. कोणता? नाही तुम्हाला परमार्थ शक्य झाला, नाही तुम्हाला भक्ती मार्गाला जाता आलं, तरी एक गोष्ट मात्र विसरू नका की येणाऱ्या तरुण पिढीला, आपल्या देशाचं भविष्य असणाऱ्या आपल्या तरुण पिढीला आणि वारकरी संप्रदायाच्या विचारधारेत आणणं काळाची गरज आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा. वैचारिक प्रदूषण बाबा एवढं भयानक झालंय, माझं प्रबोधन फक्त तरुण पिढीसाठी असतं. बाकी वयस्कर माणसं म्हातारी झाल्यावर परमार्थ करतच राहतील, पण माझं प्रबोधन हे तरुण पिढीसाठी. वैचारिक प्रदूषण एवढं वाढलंय की आताच्या तरुण पिढीला ज्ञानोबा तुकोबा आदर्श वाटत नाही, आताच्या पिढीला कोणता तरी केस वाढलेला भाई आदर्श वाटतो. मग आता त्या तरुण पिढीला आम्ही वारकरी संप्रदायाच्या विचारधारेत आणणं काळाची गरज आहे. कशासाठी? कारण आताची तरुण पिढी धैर्यशून्य झाली, धैर्यबळ उरलं नाही आताच्या पिढीला. इथं एवढी वयस्कर माणसं आपण पाहतोय आता 60-70 ओलांडलेली, यांच्या चेहऱ्याकडे बघा. यांनी आयुष्यात कितीही संकट आली, आभाळ जरी कोसळलं तरी आत्महत्येचा पर्याय कधी निवडला नाही. आत्ताच्या पिढीकडे बघा, मार्क कमी पडले, कर आत्महत्या. एखादी प्रिय व्यक्ती सोडून गेली, कर आत्महत्या. मित्रानं विश्वासघात केला, कर आत्महत्या. मग काही सीझन आलाय का आत्महत्येचा? धैर्य शून्य झाले आताची पिढी. आणि जेव्हा एखाद्या पोराला आत्महत्या करावीशी वाटेल तिथे तुकोबारायांची गाथा त्याला वाचवते. मरण मागे जो गाढवाचा बाळ. तुकोबारायांचा अभंग, मरण मागे जो गाढवाचा बाळ. तुकोबाराय म्हणतात जिवंतपणे मरणाची अपेक्षा करणारा कोण आहे? गाढवाचा लोक आहे. मग आपल्या पोराने जर मरणाचा विचार केला तर आपण कोण झालो? गाढवा. आपली गाढवात गणती होऊ नये म्हणून वाटत तुकोबारायांच्या अभंगाचा आशय घेऊन मी सांगेल की येणाऱ्या पिढीला आम्ही वारकरी संप्रदायाच्या विचारधारेत आणणं काळाची गरज आहे. त्यांचं धैर्यबळ वाढवलं पाहिजे. संपूर्ण कीर्तन तुम्ही विसरले हरकत नाही मायबापांनो, पण एक गोष्ट लाख मोलाची सांगतो, येणाऱ्या 20 वर्षात तुमच्या खात्यावर किती संपत्ती आहे हे कोणी पाहणार नाही, तुमच्या पोटची संतती कशी हे पाहणार आहे. संतती जपण्याचा प्रयत्न करा, संतती जपण्याचा प्रयत्न करा. इथं टाळ घेऊन जेव्हा लहान मुलं तुम्ही पाहाल तेव्हा त्याच्यासारखा सुंदर मुलगा तुम्हाला आयुष्यात दुसरा कोणता पाहायला मिळणार नाही. तुमच्या मुलाला तुम्ही पहिलवान बनवा, तुमच्या मुलाला तुम्ही राजकारणी बनवा, 4-5 किलोची सोन्याची गोप त्याच्यात गाळ्यात घाला, काही सौंदर्य कामाचं नाही. जेव्हा तुमचा तरुणाबांड पोरगा
गळ्यात तुळशीची माळ घालून कपाळावर बुक्का लावून घराबाहेर पडेल त्याच्यासारखा देखना पोरगा दुसरा आयुष्यात नाही. आणि आजच्या कीर्तनातून माझं एवढाच तुमच्या मुलाच्या नात्यानं, तुमच्या कुटुंबातला एक सदस्य आहे नात्यानं कळकळीची विनंती, आपल्या देशाचं राष्ट्राचं भविष्य असणाऱ्या तरुण पिढीला आपण वारकरी संप्रदायाच्या विचारधारेत आणणं काळाची गरज आहे. इथून मागं नाही आम्ही तरुण पिढीला वारकरी संप्रदायाचा आशय दिला, इथून मागे नाही संत साहित्याची शिदोरी त्यांच्या समोर ठेवली, पण तुकोबारायांच्या भाषेत आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी आम्ही त्यांना संत साहित्याकडे प्रवृत्त करावं. कारण संत साहित्य तरुणांसाठी उद्बोधक आहे. बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे की परमार्थ उतारवयात करायची गोष्ट आहे, बऱ्याच लोकांचा गैरसमज. एखादा माणूस म्हातारा झाल्यावर मंदिरात जायला लागला म्हणजे तो काय परमार्थिक नाही. जी माणसं फक्त म्हातारी झाल्यावर मंदिरात जातात ती परमार्थिक नसतात. ज्यांना ज्यांना वाटतं ना उतारवयात करायची गोष्ट आहे परमार्थ, त्यांच्यासाठी सर्वात मोठा दाखला देतो. परमार्थ उतारवयात करायची गोष्ट असती तर वयाच्या 16व्या वर्षी माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली नसते. याच्यापेक्षा मोठा पुरावा नाही का? उतारवयात करायची गोष्ट असते परमार्थ तर तुकोबाराय म्हणाले असते थोडंसं 60-70 वर्षाचं झाल्यावर डोंगरावर जाऊ. नाही, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तन शब्द काय तरणा. तरुण पिढीसाठी उद्बोधक आणि मार्गदर्शन करणारी ही वारकरी संप्रदायातील तत्व आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवली पाहिजे. खऱ्या अर्थानं मला आज आणखी सामाजिक विषयावर भाष्य करायचं होतं. आज दुग्धशर्करा योग साधून आला होता, पण वेळेचं भान, विषयाची मर्यादा, प्रसंगाचं गांभीर्य ठेवावं लागतं. पडाडे महाराज सांगणारा वक्ता किती आवडीनं सांगत असला तरी ऐकणारे आवडीनं ऐकतात का ते पाहावं लागतं. सांगणारा किती आवडीनं सांगत राहू दे, ऐकणारे तेवढे आवडीनं ऐकतात का पाहावं लागतं. एके ठिकाणी कीर्तन होतं 9 ते 11, 11:30 वाजले तरी कीर्तन चालूच. एका बाईने घेतला गोटा दगड. सांगणारा किती आवडीनं सांगू दे, ऐकणारे आवडीनं ऐकत असतील, अशातलं काय भाग. प्रथम दगड पाहून मला वाटलं कीर्तन थांबवा, पण ह्यांची भैरवी थांबे ना. तिने घेतला दगड, असा नेम धरत होते. मला घाम फुटला, म्हणलं इकडे डोक्यात बसलं तर केवढ्यात पडायचं. ती अशी मारत नव्हती ठेवत नव्हती, पण नेम धरत. मी तिला माईक मधून न राहून विचारलं, म्हणलं कशाला दगड घेतलाय तो, एकदाचा फेकून तरी मारा. घाबरवता कशाला, खाली तरी ठेवा, फेकून तरी मारा. महाराज तुमच्यासारख्या कीर्तनकाराला कोणी दगड मारी, एवढे देखणे कीर्तनकार. आता माझं मीच म्हणतो, तुमच्यासारख्या कीर्तनकाराला कोणी दगड मारेल का? म्हणलं कशाला दगड घातलाय, म्हणले तुम्हाला नाही, मग कोणला? म्हणजे तुमच्यासारख्यांना इथं बोलावतो पण त्याचं टाळकं पडायचं. अहोपासून लावले कीर्तन. बोलणारा वक्ता, सांगणारा कितीही आवडीनं सांगत असला तरी ऐकणारा आवडीनं ऐकतच असेल अशातला भाग नाही. प्रसंगाचं गांभीर्य, विषयाची मर्यादा, वेळेचं भान हे सगळं ठेवून मला त्या वाणीला विराम द्यावाच लागतो. येणाऱ्या काळामध्ये जेव्हा वर्षानुवर्ष दत्त जन्मोत्सवानिमित्त या ठिकाणी कीर्तन सोहळा आयोजित केला जाईल, इतक्याच मोठ्या संख्येनं तुम्ही या उत्सवाला दाद द्यावी, प्रतिसाद द्यावा. कारण मी कीर्तनाच्या प्रारंभी म्हटलं आणि शेवटीही म्हणतो की समाजात चांगलं ऐकायला मिळेल अशी एकच जागा उरली, ते म्हणजे हे कीर्तन प्रवचनाचं व्यासपीठ. इथं आलं पाहिजे, विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे. म्हणून येणाऱ्या काळात या संपूर्ण आयोजक संयोजक मंडळींना मी शतशः आभार मानेन की येणाऱ्या काळात त्यांनी असंच अखंड हरिनामाचं नामयज्ञाचं हे व्रत सुरू ठेवावं, जेणेकरून येणाऱ्या पिढीला संत साहित्याची देवाणघेवाण करण्याचं व्यासपीठ उपलब्ध होईल. पुनश्च एकदा उपस्थितांच्या सर्वांच्या वतीनं ही सेवा जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणी समर्पित करत असताना गायक वृंद असतील, मृदंग वादक असतील, टाळकरी वृंद असतील आणि या सर्वांच्या साक्षीनं सर्वात जाणकार आणि सुज्ञ तुमच्यासारखा श्रोतावर्ग या सर्वांच्या एकोप्यानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य खरंच कौतुक करण्यासारखं आहे. येणाऱ्या काळामध्ये अतिशय भव्य दिव्य स्वरूप या सप्ताहाला प्राप्त व्हावं अशा शुभेच्छा माझ्या या ठिकाणी व्यक्त करतो आणि ही सेवा जगद्गुरु तुकोबारायांच्या माझ्या भामचंद्र भगवंताच्या चरणी समर्पित करतो. ज्ञानेश्वर जय विठ्ठल जय